वेडिंग सीझन सुरू आहे तर रिसेप्शन पार्टी तर होणारच ना. आणि खूप दिवस झाले मी तुमच्यासाठी एकही व्हिडिओ आणला नाही. चला तर आज आपण रिसेप्शन गेस्ट लुक करूयात. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी निवेदिता स्टुडिओ इन द मेकओव्हर कॅफे या मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपण रिसेप्शन लुकला स्टार्ट करूयात. तर इथे मी आता लेन्सेस लावून घेते आहे. हे मी लेन्सेस लेन्स कार्टवरनं मागवले होते आणि हे हॅझल ग्रे कलरचे लेन्स होते. सो तुम्हाला माहीतच आहे सेटियम करणं किती गरजेचं आहे. सो मी आधीच क्लिन्झिंग आणि टोनिंग करून घेतलं होतं आणि मॉइश्चरायझरसाठी मी एम्ब्रोलिसिसचं मॉइश्चरायझर क्रीम यूज केलं होतं, जे की खूप लाईट वेट आहे आणि अजिबात चिप स्टिकीनेस होत नाही. त्यानंतर मी ओपन पोर्स होते त्यामुळे 0 पोर्सचं प्रायमरसुद्धा यूज केलेलं. आता इथे ग्रीन करेक्टर मी का वापरलेलं आहे. सो ग्रीन करेक्टर मला पिंपल्स आले होते, वातावरण चेंज झाल्यामुळे पिंपल्स आले होते, त्यामुळे मी इथे ग्रीन करेक्टर आणि जिथे जिथे पिगमेंटेशन होतं किंवा डार्क सर्कल्स होते किंवा डार्क पॅच होते तिथे मी ऑरेंज करेक्टर लावून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता ब्लेंड केलं आहे मी बोटानीच फिंगर टिप्सनीच ब्लेंड केलं आहे. खूप इझिली ब्लेंड होतं. आणि जिथे जिथे करेक्शन केलं होतं तिथे आता मी इनसाइट कॉस्मॅटिक्सचं कन्सिलर यूज करणार आहे. माझ्या स्किन टोनचं कन्सिलर होतं आणि रिसेप्शन पार्टी ही नाईट पार्टी असल्यामुळे आपल्याला जो मेकअप हवा असतो तो खूप छान ब्राईट हवा असतो. तर त्यामुळे तुम्ही एखादी शेड जास्तचा जरी घेतला, लाईट शेड जरी यूज केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर त्याला लावून घेतल्यानंतर प्रॉपरली ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि ब्युटी ब्लेंडर हे टॅप करूनच लावायचं आहे. त्यानंतर मी फ्लिकाचं 02 नंबरचं फाउंडेशन यूज केलेलं आहे. तुम्ही कुठलंही तुम्हाला तुमच्या स्किन टोनला मॅच होणारं फाउंडेशन लावू शकता. इथे मी थोडा लाईट फाउंडेशन यूज करते आहे. ब्राईट मेकअप करायचा होता थोडा रिसेप्शनमध्ये उठून दिसण्यासाठी, त्यामुळे मी जरा ब्राईट फाउंडेशन यूज केलेलं आहे. 02 नंबरचं फाउंडेशन माझ्या स्किन टोनला मॅच होणार होतं ते थोडं, आणि थोडं असं ब्राईट होणार होतं. सो ते बघू शकता खूप छान पद्धतीने ते फाउंडेशन ब्लेंड होतं. इतकं मस्त फाउंडेशन आहे हे, आणि HD फाउंडेशनसुद्धा आहे. त्यानंतर टेम्प्रूचं कन्सिलर यूज करायचं आहे. ज्या ज्या पार्टला आपला हायलाईट करायचं आहे तिथे आपल्याला ते लायटर कन्सिलर यूज करायचं आहे. आता हे लायटर किती लाईट घ्यायचं आहे, तर आपण जे फाउंडेशन यूज केलेलं आहे त्याच्यापेक्षा 2 शेड लाईट घ्यायचं आहे आणि त्या पार्टला लावायचं आहे जिथे जिथे आपल्याला तो पोर्शन हायलाईट करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता अंडर आय मी हायलाईट केलेला आहे. त्यानंतर फोरहेडवरती, नोजवरती आणि चिनवरती सुद्धा मी केलेलं आहे. आणि व्यवस्थित ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर ब्युटी ब्लेंडरला जर व्यवस्थित तुम्हाला मेकअप टिकवायचा असेल तर आईस वॉटरमध्ये थोडासा डिप करून ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथे ब्लशर लावून घेते, जो मला खूप जास्त आवडतो. पिंक कलरचं नाही म्हणता येणार, थोडंसं रेडिश आणि पिची लुकमध्ये जातं तो. आणि त्यानंतर मी कॉन्टोरिंग करणार आहे. सो इथे लिक्विड ब्लशर यूज केलेला आहे. तुमच्याजवळ जर लिक्विड ब्लशर नसेल ना, तर बेस्ट वे तुमच्याकडे लिक्विड कुठल्याही प्रकारचं लिपस्टिक असेल तर ते लावायचं, पण ते खूप फास्टली ब्लेंड करायचं, कारण की ते लवकरात लवकर ड्राय होतं. आणि तुम्ही बघू शकता कॉन्टोरिंग पण मी करून झालेलं आहे. आणि असं नंतर जिथे जिथे आपण हायलाईट केले होते पार्ट तिथे मी पावडरनी त्याला कवर करते. आता पावडरनी कवर का केले, कारण की मला आता पुढे आय मेकअप करायचा होता. सो आय मेकअप करताना जो शेड मी जास्तीत जास्त तुमच्याकडे लाईट शेड असेल तो लाईट शेडचा कन्सिलर तुम्ही आय लिडवरती लावून घ्यायचा आहे. आणि मी इथे तो तुम्हाला पूर्ण मेकअप नाही दाखवला आहे. तुम्हाला जर आय मेकअप बघायचा असेल तर माझा एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यावरती पूर्णपणे ट्युटोरियल दाखवलेला आहे. आणि सगळ्यात आवडता पार्ट म्हणजे हा हायलायटर मी लावून घेतला आहे मेबलिनचा. आणि त्यानंतर मी एक लाईट कलरची लिपस्टिक लायनर लावून घेते आधी पण काय माहिती मला ते लायनर नाही आवडलं. सो मी ते परत एक डार्क कलरचं लायनर घेतलं आहे आणि मग ते लायनरनी लिप्स लाईन करून घेतलेले आहेत प्रॉपरली.
मग ते मला आवडल्यानंतर मग मी लिपस्टिक लावली आहे. न्यूड कलरची लिपस्टिक आहे. सो अशा पद्धतीने लिपस्टिक लावल्यानंतर मेकअप पूर्ण वाव दिसतो. आणि मेकअप फिक्सरनी मेकअप फिक्स करायला विसरू नका. आणि हा मेकअप झालेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.